मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा आणि सत्य परिस्थितीची, ग्राउंड झिरो, राजकीय, सामाजिक, भ्रष्टाचार, शेतकरी प्रश्न, सेवा, मराठवाडा लाईव्ह न्यूजचे संपादक अहमद खुर्शी लांजे सर आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. त्यांना या वर्धापन दिनानिमित्त सर्व तुमच्या सहकाऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हुशारी, टॅलेंट आणि कला हे सगळं दडलेलं आहे. मात्र या कलागुणांना, टॅलेंटला वाव मिळत नव्हता. पण यूट्यूबच्या माध्यमातून आता सगळ्यांच्याच कलागुणांना, टॅलेंटला, हुशारीला वाव मिळतोय. आणि त्या माध्यमातून आता जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मराठवाडा लाईव्ह न्यूज आज महाराष्ट्रभरामध्ये त्यांचं जाळं पसरत आहे. आणि त्यांचा आज जो पहिला वर्धापन दिन आहे, हा पहिला वर्धापन दिन आज साजरा होतोय. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा, खरं तर या शुभेच्छा देत असताना मी त्यांना प्रकर्षाने एकच सांगेन किंवा विनंती करेन, ज्या ज्या ठिकाणी जनसामान्यांवरती आज बघितलं तर परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रभरामध्ये का सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी सहसा कोणी धावून जात नाही. तर आज आपण आपल्या हातामध्ये हे जे खूप मोठं साधन मिळालेलं आहे, या साधनाच्या माध्यमातून आपण जनसामान्यांना न्याय देण्याचं मोठं काम करतो आहोत. आणि खरं तर या तुमच्या कामाला मी त्रिशरण मोहगावकर व्यक्ती म्हणून किंवा एक माणूस म्हणून तुम्हाला खरं तर शुभेच्छा देतो. आणि हे तुमचं काम अविरतपणे असंच सुरू राहावं अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. लाईव्ह या न्यूज चॅनलचा आज प्रथम वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं या चॅनलच्या सर्व सहकारी पत्रकार मित्रांना मी संतोष कुमार रेड्डी शुभेच्छा देतो. आणि यांचं काम असंच पुढे चालत राहू आणि यांच्या हातून जनसेवा घडू अशीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. मराठवाडा लाईव्ह चॅनलला आज 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंना सगळ्यांना या कार्यक्रमानिमित्त आमच्या प्रशासनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. लाईव्ह निमित्त सर्वच या लाईव्ह न्यूजला हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या वतीनं शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये आज जे काही दुष्काळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सगळी अस्थिरता निर्माण झालेली आहे. या सगळ्या प्रश्नाला घेऊन या ठिकाणी आपल्या चॅनलच्या वतीनं महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्याच्यासाठी आपलं चॅनल या ठिकाणी एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज जे काही प्रतिमा, मग ते जे काही मीडिया आपण म्हणतो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या मीडियाच्या माध्यमातून जे लोकांचे प्रश्न मांडायला पाहिजेत ते प्रश्न या ठिकाणी प्राधान्यानं मांडणं अपेक्षित असताना सुद्धा कुठंतरी या ठिकाणी मनाला असं वाटतं की आपण इथं मुलाखत दिल्याच्या नंतर खरंच हे लोकांपर्यंत जाईल का. परवा इथं कार्यक्रम घेतला, सगळेच जिल्ह्यातली मीडिया या ठिकाणी बोलवली होती. आमची अपेक्षा होते की खरंच आता हे सगळं आम्ही बोललो, लोकांच्या भावना तुमच्या समोर या ठिकाणी मांडल्या, कुठंतरी आता तुमच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसारित होतील. पण तसं झालं नाही. इथून मीडिया निघाला की लगेच त्यांना थांबवण्यात आलं. आणि सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या बातम्या दाखवायच्या नाहीत अशा पद्धतीचं प्रेशर मला किंवा त्यांना दाखवता आलं नाही.
असं भविष्यामध्ये कुठल्याही मीडियाच्या माध्यमातून होऊ नये. कारण तुमच्याच माध्यमातून जे काही सत्य असत्य लोकांच्या फायद्याचं आहे गैरफायद्याचं आहे ते दाखवण्याचं एक सगळ्यात मोठा हत्यार माध्यम हे मला वाटतं की आता मीडियाच्यावरती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण योग्य रीतीनं पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या मराठवाडा लाईव्ह चॅनलला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. एक वर्षामध्ये जे आपण क्लिप घेतलेले आहे लोकांच्या भावना आपल्यासोबत जुळलेल्या आहेत त्या आणखीन या ठिकाणी पुढे न्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय जय महाराज. लाईव्ह न्यूजचा प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकाला आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहात. सर्वप्रथम या मराठवाडा लाईव्ह न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व पत्रकार बांधवांना जनतेला मनाच्या अंतःकरणातून या ठिकाणी शुभेच्छा देतो. बांधवांनो, आज इलेक्ट्रॉनिक मीडिया चा खरा जमाना आहे. प्रिंट मीडियाचं महत्त्व अबाधित ठेवत असतानासुद्धा आज आता इलेक्ट्रॉनिक मीडियानं गगनभराने घेतलेली आहे. अगदी आता क्षणाक्षणाची माहिती प्रत्येकाला हवीहवीशी वाटली आणि म्हणून आज या इंटरनेटच्या जगात माहिती तंत्रज्ञानाच्या जगात या माध्यमाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. किंबहुना माध्यमाशिवाय आज कुठलीच चळवळ या ठिकाणी पूर्णत्वास जाऊ शकत नाही. हा या ठिकाणी माध्यमाची मोठी ताकद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या माध्यमाच्या संबंधानं किंवा वृत्तपत्राच्या संबंधानं एक भाष्य केलेलं होतं की ज्या चळवळीला स्वतःचं मुखपत्र नाही त्या चळवळीची अवस्था ही पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे आहे. आणि म्हणून आज समाजात वावरत असताना सामाजिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक अशा विविध अंगानं ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या त्या कामाच्या अनुषंगानं आपण विचार केला तर माध्यमाची या ठिकाणी नितांत गरज आहे. आपण सगळेजण या माध्यम जगामध्ये या ठिकाणी वावरत असताना सामाजिक जाण आणि सामाजिक भान ठेवून या ठिकाणी काम करावं. निश्चितपणानं आव्हान आहे, परंतु आव्हानाला पेलण्याची ताकद इथल्या सगळ्या युवक पत्रकारांमध्ये या ठिकाणी निश्चितपणानं आहे. आपण अशाच पद्धतीनं गगनभरारी घ्यावी. उपेक्षित, वंचित, गोर, गरीब, दीन दलितांच्या प्रश्नाला आपण आपल्या वृत्तपत्रामध्ये आपल्या चॅनलमध्ये स्थान द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद.